समाज कट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण चर्चा करणार आहोत भारत देशातील बेरोजगारी विषयी। बेरोजगारी एक खूप मोठी समस्या झाली आहे। भारत देशात दरवर्षी शिक्षण पूर्ण करून किंवा शिक्षण अर्धवट सोडून हजारो तरुणांची संख्या रोजगार शोधण्यासाठी बाहेर पडत आहे। ही संख्या फार मोठी आहे। भारत देशासमोर बेरोजगारी ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे। खरं सांगायचं तर बेरोजगारीचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे। आज बेरोजगारीच्या प्रश्नाने एक गंभीर स्वरूप धारण केले आहे। तरुणांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे। या निराशेचा उद्रेक कधी आणि कोणत्या प्रकारे होईल याविषयी काही अंदाज बांधता येणं फार कठीण आहे। तरुणांमध्ये काम करायची इच्छा आणि शक्ती आहे। प्रचलित वेतन हे देखील त्यांना मान्य आहे, तरी सुद्धा त्यांना काम मिळत नाही। ज्या तरुणांना काम मिळत नाही अशांना बेरोजगार असं म्हटलं जातं। बेरोजगारीचा एक प्रकार ग्रामीण असतो आणि दुसरा शहरी असतो। या दोन्ही बेरोजगारीचे आणखी उपभाग आहे, त्या खोलात मी जात नाही। आता आपण बघूयात बेरोजगारीची कारणे काय आहेत। तर वाढती लोकसंख्या हे एक मोठं कारण मानलं जातं। दर्जेदार परवडणारं शिक्षण आणि कौशल्य विकासाचा अभाव हे सुद्धा तितकंच महत्वाचं कारण आहे। त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये अपुरी गुंतवणूक, नोकरीच्या उपलब्ध असलेल्या अपुऱ्या संध्या ही बेरोजगारीची कारणं आहेत। तर बेरोजगारीच्या आणखीही काही कारणांचा आपण विचार करूया। 50% मनुष्यबळ शेतीमध्ये असून सुद्धा या क्षेत्रात रोजगाराची निर्मिती झालेली नाही। कोरडवाहू शेतीला अजूनही पर्याय मिळालेला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला नदी जोड प्रकल्प जर राबवला गेला असता तर नक्कीच काहीतरी पर्याय निर्माण झाला असता। आपण जर बारकाईने पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, रोजगारांच्या संध्या या ठराविक राज्यातच निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे रोजगार संधीमध्ये क्षेत्रीय असमतोल निर्माण झाला आहे। परिणाम स्वरूप ठराविक राज्य किंवा त्या राज्यातील ठराविक शहर यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे। त्यातच जातीभेद, धर्मभेद आणि वशिलेबाजी यामुळे गुणवत्ता असून देखील डावलण्याची प्रवृत्ती फारच बळावली आहे। बोकाळलेला भ्रष्टाचार हे देखील तितकेच महत्वाचे कारण आहे। 25 वर्षापेक्षा कमी वय असलेले 42% पदवीधर बेरोजगार आहे आणि ही बाब आपल्या देशाला भूषणावह नाही। आणि हा स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023 नुसारचा अहवाल आहे। मग अर्ध्यावर शिक्षण सोडलेल्या तरुणांची काय अवस्था असेल याचा विचारच न केलेला बरं। खरं म्हणजे सरकारने थोडा वेळ काढून या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे। औद्योगिक क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक असे बदल केले पाहिजेत, पण त्यासाठी सरकारची प्रबळ इच्छाशक्ती असल्याचं दिसत नाही। त्याचबरोबर रोजगार विनिमयाचा विस्तार केला पाहिजे आणि उत्पादनक्षम रोजगारावर भर दिला पाहिजे। उद्योग निर्माण करण्यासाठीच्या योजना लाभार्थीपर्यंत चाचक अटीशिवाय कशा पोहोचतील याची काळजी घेतली पाहिजे।
बेरोजगारीमुळे तरुण मनावर खूपच गंभीर परिणाम होत आहे। विशेष म्हणजे सामाजिक एकता आणि सामाजिक शांतता यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका निर्माण होत आहे। बेरोजगारीमुळे अराजकता वाढू शकते, गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढू शकतं। इतकंच नाही तर तरुण पिढीमधील आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मारला जाऊ शकतो। खरं म्हणजे हे देशाच्या हिताचं अजिबात नाही। ते तरुण हे उद्याच्या भारताचे सक्षम नागरिक आहेत, ते उद्याच्या भारताचं भविष्य आहे। या परिस्थितीत बदल नाही झाला तर भारताच्या भविष्याचं काही खरं नाही। यावर सरकार काहीतरी गांभीर्याने विचार करेल अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि तुर्तास या विषयावर आपण इथेच थांबू। तर आपण पाहत आहोत समाजकट्टा YouTube चॅनल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की 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 शेअर करायला विसरू नका।